सारे लेवल और सारे गली गली इकडचं तुटलं होतं पण आता हे पण टाकायला लागेल कारण की हे तुटलेलं मोठं होतं मोठ्या साईजचं भेटत नव्हतं मग हे बारीक आहे झालं हे दोन्ही सेम व्हायला पाहिजे ना. ओके ओके ना हा बी काही हे शोभा नाही आहे ते नसलं का चालेल. आता माली तर ठेवलाय आपल्याला आपली ॲवी आणायची पण मर्सिडीज मधलं पेट्रोल संपलं. पहिले तिला पेट्रोल घेऊन येतो पहिलं तिच्यासाठी पेट्रोल घेऊन येतो. अजून हनुमान मंदिरात जायचंय जरा 2 दिवस झाले ब्लॉगचं जरा थोडं रुटीन तुटलं आहे आपलं. काय विषय आहे परत कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू वॉच करा. नियोजन कसं काय राहते बघू पुढचं. सुपा आज खाली येणार त्याच्याकडे राजूबद्दल पण 2 शब्द बोलायचे भाऊ आहे आपला त्याच्याकडे मला जायला जमलंच नाही बघू आपण. मी घेतो दूध आणलं तू? दररोज नाही लागेल बरं का मैं हा मी आलो थोडी गाडी चेंज मार मी आलो तो मी लई मग नाही नाही तसं नाही कडवणं नाही ते बाईचा नाद जाऊ दे. मग ते कोणत्या बेकरी मध्ये गेलते तुम्ही ते सांगा कोणत्या बेकरी मध्ये गेलते? गणेश अरे सूर्याची बेकरी आहे ती जाऊन चव घालून आले का? सूर्याची नव्हती पण मग सूर्याची माहिती मग सूर्याची बेकरी मग खाऊन पिऊन बसलो असतो पाव बिव काय ढापीत होते. हा विषय सांगा काय झालं इकडे. जुनरे सांगितलंय भारी डिटेल मध्ये जुनरे मी नव्हतो सांग नाही मला तर आज नाही बोललेला कालला. अयो विघ्न लिहून दे विघ्न सांगेन विघ्न म्हणता का? अरे मग विघ्न फोन उचलीत नाही विघ्न लय भारी सांगेन विघ्न. राजू हा ब्लॉग बघतोय ना बघ बर का काय विषय मग काम होतं मी आत्ताच मोकळा झालोय आणि मोकळा झालोय मग तू हात चाळे करू नका मला मी दाखवेन तिकडे नाही का? हो खरंच नाही का मला जमलं नाही वेळेला यायला. मी खरंच फार मनातून सांगतो कारण मी कधी कोणाला मनातून बोलत नाही का? पण आज फार मनातल्या मनातून सांगतो आणि तो असा विघ्न्या खुशाल म्हणतो जुंद्रेनी खाल्ल्या घुशी. ते जाऊ दे राजू काय आलं काम होतं बरंच आणि यायला जमलं नाही काय एक्सक्यूज देणार नाही पण भाऊ तुला भेटायला मी 100% येणार. मला जेव्हा टाइम भेटेल तेव्हा 1,000% येणार. उद्या सकाळी वाद आहे आपला वादा भाऊ डायरेक्ट नाही का आपली बोली बंदूक की गोली. त्याच्यामुळे कसं आहे इधर ताज ने बोलताय मानताय शरीर कमजोर नाम बहुत टॉप आहे ताज ने अड्डी पहिला वाद नाही का? मग बघू कधी जमतंय पण 100% येणार. खरंच नशिबा पुढं काय नाही बरं का. तर येडं म्हणतील लोक मला. रात्रीचे 12:30 वाजलेत. रिलायन्स 24 तास चालू असतो. रिलायन्सने आपलं शेवंताई तिथलं पेट्रोल संपले मला वाटतं तो बंद आहे आणि दुसरा पंप बंद झाला. आता इकडे एकच होप आहे माझ्या रिलायन्स पेट्रोल संपले 50 तर टाकले फक्त आणि 3 किलोमीटर गेलो असं कसं काय संपलं काय माहिती. हेडॅक बघू आता काहीतरी करावं लागेल. गाडी ढकलत न्यावं लागेल. सगळे झोपले असतील कोणाला फोन पण नाही करू शकत. संघर्ष लय वाईट. आज काय कोणाचं वाईटही केलं नाही मी उलट चांगलंच केलंय तरी पण माझं वाईट का होतं मला तेच कळत नाही. हो आलोय इथं नशीब चालू आहे. आम्हाला पहिलं पेट्रोल टाकतो मग भेटू आपण. टाकलंय पेट्रोल निघालोय. काय झालं माहिती का तशी तिथं त्यांचं ऑनलाईनच चालत नव्हतं आणि माझ्याकडे कॅश नव्हती माझ्याकडे ऑनलाईनच होती पण नाही का करायचं काय पेट्रोल पंप भेटलाय पण पैसे नाही ऑनलाईन त्यांचं होतच नव्हतं पेमेंट आणि पाकिट उघडलं मग पाकिटात काहीच पैसे नव्हते मागायचे.
म्हणजे 10-20 रुपये असतील पण अजून 20 रुपये कुठून आले मलाच आठवत नाही. 50 सापडले, पेट्रोल टाकलं, 50 निघालोय आता घरी. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक, शेअर, कमेंट करा. सपोर्ट करा तुमच्या आपल्या मराठी माणसाला मराठी व्हावाला. आजच्यासाठी एवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.